थंडीची सुरुवात झाली की सर्दी खोकला हा चालूच असतो आणि खोकला हा बराच दिवस टिकतो आणि खोकल्याची औषध शक्यतो लहान मुलं काय मोठे पण घ्यायला बघत नाहीत, कारण की त्याची चव तेवढी चांगली नसते म्हणून. तर इथे मी असे काढा बनवून आणलेला आहे की लहान काय मोठेसुद्धा हा काढा आरामात घेऊ शकेल. तर कसा बनवायचा ते आपण समोर रेसिपीत बघूया. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी भरपूर सारा अद्रक घेतलेला आहे. त्याला छान स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे. त्याला आता रफली चॉप करून घेते. मिक्सरच्या पॉटमध्ये तुळशी आणि थोडासा पुदिना घालून याचा रस काढून घेणार आहे. याला आधी बारीक करून घेते आहे मी. बघा, व्यवस्थित असं छान बारीक करून घेतलेलं आहे. थोडं पाणी घालून बारीक करायचं, कारण की अद्रक एकदम बारीक होत नाही. तर थोडं पाणी घालून बारीक केलं तरी चालेल. मग एक छान कापड घ्यायचा जो स्वच्छ धुतलेला असेल. तर मी इथे हँकी घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला. त्यात हा पूर्ण जे आपण आलं वाटलेलं आहे ते घालायचं आणि याचा रस काढायचा आहे. आणि बाकीचा जो उरलेला चोथा आहे तो आपण वापरू शकतो नंतर चहात किंवा दुधात घालायला. तर बघा, एवढा सारा रस निघालेला आहे. इकडे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. तर पॅनवर हा रस टाकून घेते आहे. या रसाला आपल्याला थोडा आटवायचं आहे. तर इथे मी खडे मसाले घेतलेले आहे, मिरी, लवंग आणि दालचिनी. तुम्ही हवं तर याची पावडरसुद्धा वापरू शकता. मी खडे वापरत आहे. मी नंतर ते काढून घेणार. तर याला मी छान आटू देते. 5-10 मिनटं मंद आचेवर होऊ देते, म्हणजे जे खडे मसाले घातलेले आहेत त्याचा अर्क यात उतरेल आणि त्याच्याने आपल्याला बेनिफिट्स चांगले मिळतील. अद्रकाच्या रसाने सर्दी खोकला हे जातेच. तुळशीच्या रसाने सुद्धा सर्दी खोकला किंवा ॲलर्जीवाली सर्दी जरी असेल तीसुद्धा जाते. आणि पुदिना हे पोटाला पाचक खूप छान असते, म्हणून पुदिना पण घातलेला आहे. तर याला थोडंसं रिड्यूस होऊ द्यायचं. आता रिड्यूस झालेलं आहे. तर मी यातले जे खडे मसाले आहे ते काढून घेणार. याचा अर्क पूर्णपणे उतरलेला आहे त्यामुळे. तर आता याला काढून घ्यायचं व्यवस्थित असं. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज अवेलेबल आहे. नक्की माझ्या चॅनलवर व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. त्याचबरोबर एंड स्क्रीनला आणि आय बटनला सुद्धा मी छान छान अशा रेसिपीज दिलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा. तर आता बघा, हे जे खडे मसाले टाकले होते, कलमी, लौंग आणि मिरी, ते मी काढून घेतलेल्या आहे. आता यात मी गूळ घालणार आहे, कारण की अद्रकाचा रस खूप तिखट लागतो आणि गुळाने सुद्धा आपल्याला खोकला येत नाही. गूळ हा गरम असतो म्हणून थोडा गूळ घालते आहे. याला छान वितळून घ्यायचा. थोडं अजून पातळ होणार वितळवता तर चालेल. आपल्याला याला वितळून घ्यायचं आहे पूर्णपणे. अगदी मंद गॅस ठेवायची, जास्त फास्ट ठेवायची नाही, नाहीतर हा रस जळून जाणार. म्हणून अगदी मंद गॅसवरच करायचं. तर आता बघा, हे थोडंसं वितळलेलं आहे. यात मी हळद घालते. हळदसुद्धा सर्दीसाठी खूप गुणकारी असते. तर हे सगळं वितळलेलं आहे. हळदसुद्धा छान यात शिजलेली आहे. आता याला मी बाहेर काढून घेणार एका बाऊलमध्ये. बघा, हे थोडं घट्ट झालेलं आहे गुळामुळे. तर याला मी एका बाऊलमध्ये काढून घेते आहे. तर आधी याला हळूच काढून घ्यायचं, करपू द्यायचं नाही. तर याला मी स्वच्छ असा बाऊल घेतलेला, पाणी ठेवायचं नाही यात. आता याला इथे मी बाऊलमध्ये काढून घेते आहे पूर्णपणे. आरामात हे बाहेर जरी ठेवलं तरी तुम्हाला 4-5 दिवस आरामात पुरते. म्हणजे वेळेवर अद्रकाचा रस किंवा तुळशीचा रस काढा किंवा मुलांना खोकल्याच्या औषधासाठी त्यांच्या मागे पळापळ करा, हे करावी लागणार नाही. चवीला खूप छान. तर यात गूळ आहे, अद्रक आहे, तुळशी आहे, पुदिना आहे, कलमी, लौंग आणि मिरीसुद्धा आहे, जी आपल्या खोकल्याला फार उपयुक्त असते, सर्दीला, ॲलर्जीला. यात मी 1 चमचा मध घातलेला आहे. थोडं गरममध्येच घालण्यात आलेला आहे, म्हणजे छान तो मेल्ट होणार. हवं तर तुम्ही याला अजून मध घालू शकता, म्हणजे तिखट लागणार नाही, मुलंसुद्धा सहजपणे पिऊ शकेल. तर हे असं बनवून ठेवायचं या हिवाळ्यात, किंवा मुलांना सर्दी जर झाली तर त्यावेळेस. आणि 3-4 दिवस 2 टाईम जरी दिलं तरी मुलांचा सर्दी खोकला आरामात पळून जाईल. तर कशी वाटली रेसिपी हे मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.